नमस्कार. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आपल्या लेसन नंबर 2 ला आपण सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत वी, यू आणि दे ह्यांच्यापासून सेंटेन्स बनवायला. पण लेसनला सुरुवात करण्याच्या आधी एक तुम्हाला बेसिक माहिती देते. सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजेच एकवचन, अनेकवचन. व्हॉट इज सिंग्युलर म्हणजेच एकवचन म्हणजे काय? सिंग्युलर म्हणजेच एक व्यक्ती, एक प्राणी, एक वस्तू किंवा एक ठिकाण. आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा ठिकाण. आता याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. हे काही सिंग्युलर शब्दांची मी तुम्हाला यादी दिलेली आहे. जसं एक वचन आहे बॉय, एक मुलगा, त्याचं अनेक वचन होतं बॉयज इंग्रजीमध्ये. एक मुलगी गर्ल्स, तर तिचं अनेक वचन होतं गर्ल्स. एक माणूस मॅन, तर अनेक वचन होतं मेन. एक स्त्री वुमन, अनेक वचन होतं वुमेन. एक मुलगा चाइल्ड, अनेक असेल तर चिल्ड्रन्स. आता हे अनेक वचन करताना बघा, इथे एस लागलाय, इथे देखील एस लागलाय, पण मॅनचं मेन करताना ई लागलाय मध्ये, चेंज नाही झालाय. किंवा वुमनचं वुमेन करताना ई लागलाय, पाठी एस नाही लागलाय. सो हे काही अनेक वचन करण्यासाठी देखील काही नियम असतात. हे आपण याच लेसन मध्ये शेवटी बघणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की पहा. पण आता पहिला आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. यूज ऑफ यू आर, वी आर आणि ते आर. यू आर, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि आरचा अर्थ होतो आहात. सो हे एकदम डोक्यामध्ये फिट बसवून घ्या. यू म्हणजे तू आणि आरचा अर्थ होतो आहात, वर्तमान काळ. जसं वी आर म्हणजेच आम्ही आहोत. बघा आपल्या मराठीमध्ये आहात, आहोत किंवा आहेत हे शब्द चेंज होतात, पण इंग्रजीमध्ये त्यांच्यासाठी एकच शब्द आहे आर. सो वी आरचा आपण स्वतःच अनेक व्यक्तींबद्दल बोलण्यासाठी केला जातो. दे आर म्हणजेच ते आहेत. सो दे म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जर असतील, सो हे बोलण्याच्या साठी ते यूज केलं जातं. ते आहेत. पुढे बघूया. आता एम, इज, आर ह्यांना हेल्पिंग वर्ब्स म्हणतात. सो वर्तमान काळ म्हणजे जे चालू घडामोडी आहे साधे सेंटेन्स साठी आय सोबत नेहमी एम चा वापर करतात, ही सोबत नेहमी इज चा वापर करतात, शी सोबत इज, इट सोबत इज. आता इट राहिलेला आहे आपला, मी शिकवलेला नाही कारण मी इट साठी एक वेगळा लेसन तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला इट व्यवस्थित समजेल. यू सोबत आर, वी सोबत आर आणि दे सोबत देखील आर. जसं लेसन नंबर 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आपण जे लेसन शिकणार आहोत त्याच्यामध्ये तीन प्रकारचे सेंटेन्सेस शिकणार आहोत. पॉझिटिव्ह, क्वेश्चन आणि निगेटिव्ह. सो आपला बेस सेम राहणार आहे. पॉझिटिव्ह वरून निगेटिव्ह प्रश्न कसा करायचा. यू आर स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस. प्रश्न करताना नेहमी आर पुढे, यू जाणार आहे मागे. तू विद्यार्थी आहेस का? हा नियम प्रत्येक लेसनला लागणार आहे. सो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. आता तुम्हाला मी पहिला स्टार्टिंगला थोडी माहिती दिलेली अनेक वचनची. सो वी आर स्टुडंट्स, वी म्हणजे भरपूर आहोत म्हणून इथे स्टुडंट्स लागलंय, अनेक वचनचा वापर झालेला आहे. प्रश्न करताना आर वी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत का? तसंच आर पुढे आणि वी मागे जाणार आहे. आर वी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत का? दे आर डॉक्टर्स, दे भरपूर जण आहेत, भरपूर डॉक्टर्स आहेत म्हणून एस चा वापर केलेला आहे. प्रश्न करताना आर पुढे आणि दे मागे जाणार आहे. आम्ही डॉक्टर्स आहोत का? नेक्स्ट स्लाइड बघूया. आता निगेटिव्ह फॉर्म्युला म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं. बेस सेमच आहे, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह बनवायचं जेणेकरून आपल्या लक्षात येईल बोलताना. यू आर स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस का? निगेटिव्ह करताना आर नॉट चा वापर होतो, यू आर नॉट अ स्टुडंट. वी आर स्टुडंट्स, एस चा वापर लागलाय, भरपूर जण आहेत, आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाहीत. दे आर डॉक्टर्स, ते डॉक्टर्स आहेत का? दे आर नॉट डॉक्टर्स, ते डॉक्टर्स नाहीत. चला तर काही एक्झाम्पल्स बघूया. भरपूर एक्झाम्पल्स दिलेत, हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा रोज व्हिडिओ
ओपन करून वाचत जरी जा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमची इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस होईल, सेंटेन्स बोलण्याची प्रॅक्टिस होईल. पहिला आहे यू आर स्टुडंट. तू विद्यार्थी आहे का? क्वेश्चन बनवताना आर यू स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस का? यू आर अ टीचर, तू शिक्षक आहे. आर यू अ टीचर, तू शिक्षक आहे का? यू आर डॉक्टर, तू डॉक्टर आहेस. आर यू डॉक्टर, तू डॉक्टर आहेस का? यू आर अन इंजिनियर, जसं मी ए आणि एन चा वापर शिकवलेला, ई लागलाय म्हणून इथे आलाय एन. तू अभियंता आहेस. आर यू एन इंजिनियर, तू अभियंता आहेस का? नेक्स्ट स्लाइड बघूया. हे पुढचे तुम्ही स्वतःहून वाचून रेफर करायचे आहेत. निगेटिव्ह करताना सेंटेन्स, यू आर स्टुडंट, यू आर नॉट स्टुडंट, तू विद्यार्थी नाहीस, नॉटचा वापर झालेला आहे. यू आर अ टीचर, तू शिक्षक आहेस. यू आर नॉट अ टीचर, तू शिक्षक नाहीस. यू आर डॉक्टर, तू डॉक्टर आहेस. यू आर नॉट अ डॉक्टर, तू डॉक्टर नाहीस. पुढे आपल्याला भरपूर शिकायचं आहे म्हणून मी पुढच्या स्लाइडवर जाते. वीची स्लाइड. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. प्रश्न करताना नेहमीच आर पुढे वी मागे. आर वी स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत का? वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. आर वी टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत का? वी आर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत. आर वी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत का? नेक्स्ट निगेटिव्ह करताना वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. आणि वी आर नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नाही. बघा मी वर्ड्स तेच घेतले आहेत. हे ऑक्युपेशनची लिस्ट लेसन नंबर 1 मध्ये मी दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे कधी स्पेलिंग पाठ करण्याची गरज देखील नाही. जसं तुम्ही सेंटेन्सची प्रॅक्टिस कराल तशी स्पेलिंग देखील ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार आहे. वी आर टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत. आर वी टीचर्स, आम्ही शिक्षक नाही. वी आर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत. भरपूर डॉक्टर्स आहेत. वी आर नॉट डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स नाहीत. वी आर इंजिनियर्स, बघा अ किंवा एनचा वापर नाही होत अनेक वचन करताना. वी आर नॉट इंजिनियर्स म्हणजे आम्ही अभियंते नाही. दे आर स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत. आर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत का? दे आर टीचर्स, ते शिक्षक आहेत. आर दे टीचर्स, ते शिक्षक आहेत का? सो खालचे तुम्हीच हे सेंटेन्सेस रेफर करायचे आहेत, कारण का आपल्याला अजून अनेक वचन एक वचन देखील शिकायचं आहे. सो नियम नंबर 1, एक वचन ते अनेक वचन बनवण्याचा, असे 8 नियम आहेत. आता आपल्याला वाटेल की आता हे लक्षात ठेवायचे का? थोडेफार लक्षात ठेवायचे. पण जर तुम्हाला वर्ड्स लक्षात ठेवायचे असेल तर जसं तुम्ही वाचन वाढेल, जसं आपले लेसन्स पुढे असेल तसे तसे ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहतील. त्यामुळे हे फक्त तुम्हाला मी रेफरन्सला दिले आहे, हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवण्याची फार गरज आहे. सो बहुतेक शब्दांच्या शेवटी एस लावून प्लुरल बनवला जातो. कधी? जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी एस असतो तेव्हा. सॉरी, हे असे शब्द आहेत की ज्याच्या मागे एस नी प्लुरल, एस लावून प्लुरल बनवला जातो. बॉयचं होतं बॉईज, गर्ल्सचं होतं गर्ल्स, बुकचं होतं बुक्स, पेनचं होतं पेन्स. सो हे बाकीचे पुढचं तुम्ही रेफर करू शकता. 40 वर्ड्सची तुम्हाला मी लिस्ट दिली, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी, शब्दावली देखील वाढेल. आता रूल नंबर 2, ज्या शब्दांचे शब्द एस, एस एच, एस एच, सी एच, एक्स, झेड ने संपतात त्यांच्या मागे ई एस लावतो. जसं बस एक वचन आहे, तिचं अनेक वचन करताना होणार बसेस. का? कारण का बसच्या शेवटी आहे एस. इथे नियम दिलेला आहे. क्लास, क्लासला डबल एस लागलेला आहे म्हणून त्याचा इथे दिलेला नियम, त्याचं होणार क्लासेस. ग्लास होणार ग्लासेस. ब्रश, एस एच लागलाय, इथे एस एच दिलेला आहे म्हणून ब्रशेस. वॉच, शब्दाची सुरुवात सी एच ने संपते शब्द म्हणूनच वॉचचं होणार आहे वॉचेस. बॉक्सचं होणार आहे बॉक्सेस. फॉक्सचं होणार आहे फॉक्सेस. डिशचं होणार आहे डिशेस. पुढचा नियम बघूया. वाय, ज्या शब्दात
च शेवट वाय ने होतो तर वाय काढून टाकायचं आणि तिथे IES लावायचं. जसं बेबीचं होतं बेबीज, वाय काढून टाकलेला आहे आणि डायरेक्ट IES लावलाय. जसं सिटीज होतं सिटीज, वाय काढलेला आहे. जसं लेडीज होतं लेडीज, कंट्रीज होतं कंट्रीज, वाय काढून टाकलेला आहे. स्टोरीज होतं स्टोरीज, फॅमिलीचं होतं फॅमिलीज, पार्टीचं होतं पार्टीज, लायब्ररीचं होतं लायब्ररीज. नेक्स्ट नियम आहे ह्याच्यामध्ये AEIOU आणि वाय असेल तर फक्त एस लावलेला जातो. म्हणजेच वायच्या आधी जर वॉवेल्स असेल, इथे अधिकचं साइन दिले, वायच्या आधी जर वॉवेल्स असेल, आता वायच्या आधी ओ वॉवेल्स आहे म्हणून एस लावला जातो. टॉय, टॉयच्या आधी ओ दिलाय, वायच्या आधी ओ दिलाय म्हणून टॉयज होतो. डे, डेच्या आधी वायच्या आधी लागलं ए वॉवेल्स म्हणून डेचं डेज. कीचं कीज, मंकीचं मंकीज, डॉंकीचं डॉंकीज, जर्नीचं जर्नीज, व्हॅलीचं व्हॅलीज. इथे मी मराठीमध्ये देखील अर्थ दिलाय जेणेकरून तुम्हाला शब्दांचा अर्थ देखील समजून जाईल. पुढचं आहे जर शब्दांच्या शेवटी एफ लागला सो VES असं लावलं जातं. एफ काढायचंय आणि त्याच्या पुढे VES हे लावतात. म्हणजेच लीव्स होतं लीव्स, नाईफ्स होतं नाईफ्स, के सायलेंट आहे म्हणून नाईफ, नाईफ्स होतं नाईफ्स. वाईफ्स होतं वाईफ्स पत्नी, लाईफ्स होतं लाईफ्स जीवन, वुल्फ्स होतं वुल्फ, शेल्फचं होतं शेल्फ्स, इल्फचं होतं इल्फ्स. परिसदृश्य बुटका म्हणजे एक परीच्या कथेमधला एक असा कॅरेक्टर, मेल कॅरेक्टर म्हणजे पुरुष कॅरेक्टर ज्याच्याकडे परीसारख्या शक्ती असतात. स्कार्फ्स होतं स्कार्फ्स, मफलर, लोफ्स होतं लोफ्स, पाव. सो हे तुम्ही थीफ्स होतं थीव्स, हे तुम्ही पुढे रेफर करू शकता. बघा शेवटी लाईफचं होतं लाईफ, लाईफ्स होतं लाईफ्स. हे परत काही शब्द रिपीट झालेले आहेत. ओके, चेंज ओ टू OES म्हणजेच ज्या शब्दांचा शेवट ओ ने होतो त्याच्या मागे ES लावला जातो. इथे ओ कट नाही होत, ES लावतात. तसं टोमॅटोचं होतं टोमॅटोज, पोटॅटोचं होतं पोटॅटोज, हिरोचं होतं हिरोज, इकोचं होतं इकोज, मँगोचं होतं मँगोज, बफेलोज होतं बफेलोज. पुढचं आहे आता असे शब्द जे नियम वापरत नाहीत, त्यांना काही नियमच नसतात, ते कोणाचंच ऐकत नाही, हे असे शब्द आहेत. जसं मॅनचं असतं मेन, वुमनचं होतं वुमेन, हे कोणाचंच ऐकत नाही. चाइल्डचं होतं चिल्ड्रन, फूडचं होतं फीट, टूथचं होतं टीथ. एक असेल तर उंदीर, बघा उंदीर एक असेल तर त्याला म्हणतात माऊस, आणि अनेक असतील तर त्यांना म्हणतात माईस, हे लक्षात ठेवा. पर्सनचं होतं पीपल, गूज हंस त्यांचं होतं गीज, ऑक्स म्हणजे बैल त्यांचं होतं ऑक्सेन, लाऊस ऊ आणि भरपूर असेल तर लीस उवा. कॅटस एक असेल तर कॅटस आणि अनेक असेल तर कॅटी. फंगस आणि भरपूर फंगस झाली तर बुरशी फंगी. सो तुम्ही पुढे रेफर करू शकता. नेक्स्ट हे असे शब्द आहेत बिचारे साधे की जे ॲज इट इज त्यांचं अनेक वचन सेम राहतं, तिथे काही चेंज होत नाही. सो शीपचं होतं शीप, डिअरचं डिअर, फिशचं फिशच राहतं, सॅल्मॉन सॅल्मॉनचं सॅल्मॉनच होतं, ट्रोट ट्रोट ट्राउट सॉरी ट्राउट, टुना टुना, श्रीम्प श्रीम्प म्हणजे कोळंबी, मूस मूस मोठे हरण. सो हे तुम्ही रेफर करू शकता सगळे वर्ड्स. हा जर लेसन तुम्हाला आवडला असेल त्याला
विंडो क्लोज केल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेसन पोहोचवा.